नमस्कार मंडळी, मी गौरी होम किचन ब्लॉगमध्ये आपलं स्वागत करते। आज आपण बघणार आहोत एग बिर्याणी तुम्ही भरपूरदा बनवलेली असेल, पण अशा पद्धतीने एकदा बनवून बघा, तुम्हाला नक्की आवडेल। त्यासाठी आपल्याला काय काय साहित्य लागणार आहे तर आपण बघूयात। मी एका पातेल्यामध्ये पाणी गरम करायला ठेवलेलं आहे, त्यामध्ये खडे मसाले टाकून घेतलेले आहे। त्यामध्ये 2 तेजपत्ता, 2 ते 3 लवंग, 1 मोठी इलायची, 2 छोट्या विलायची, जीरा टाकून घेतलेला आहे आणि ते पाणी उकळायला ठेवलेलं आहे। त्यानंतर आपण एका पातेल्यामध्ये 2 ग्लास तांदूळ घेऊया, चांगल्या प्रकारे वॉश करून घेऊया। त्यानंतर जे पाणी उकळायला ठेवलेलं होतं ते पाणी उकळलं आहे, त्यामध्ये आपण तांदूळ घालून घेऊयात। तांदूळ चांगल्या प्रकारे शिजवून घेऊयात। भात आपल्याला पूर्णपणे शिजवून घ्यायचा नाही, कमीत कमी 80% भात आपल्याला शिजवून घ्यायचा आहे। एक भाताचा दाणा आपण तोडून बघूयात, तुटत असेल तर आपला भात चांगल्या प्रकारे शिजलेला आहे। त्यानंतर आपण ते एका चाळणीमध्ये सगळा भात काढून घेऊयात। त्यानंतर आपण एक पॅन घेतलेला आहे, त्यामध्ये 2 टेबलस्पून ऑइल टाकून घेतलेला आहे। त्यामध्ये 2 मोठे कांदे मी कापून चॉप करून घेतलेला आहे, लांब असे चॉप करायचे। ते त्या कढईमध्ये घालून चांगल्या प्रकारे तळून घ्यायचे आहे। एकदम असे लालसर कुरकुरे होईपर्यंत कांदे तळून घेतलेले आहेत। ते सगळे एका प्लेटमध्ये काढून घेऊयात। त्यानंतर मी अर्धा डझन 6 अंडे घेतलेले आहेत, ते सुद्धा त्याच पॅनमध्ये टाकून चांगल्या प्रकारे लालसर होईपर्यंत तळून घेऊया। ते सुद्धा एका प्लेटमध्ये काढून घेऊयात। अंडे एका प्लेटमध्ये काढून घेतलेले आहेत। त्यानंतर आपण एक पातेला घेऊयात, जो अंडे तळलेलं तेल होतं तो त्यामध्ये घालून घेऊयात। वरून 3 टेबलस्पून ऑइल पुन्हा घालून घेऊयात। त्यानंतर आपण त्यामध्ये एक बारीक चॉप केलेला कांदा घालून चांगल्या प्रकारे शिजवून घेऊयात। त्यामध्ये मी कांदा टाकून घेतलेला आहे। त्यानंतर चमच्याने चांगल्या प्रकारे घोळून त्यामध्ये अद्रक लसूणची पेस्ट, त्यामध्ये थोडा कोथिंबीरसुद्धा ॲड केलेला आहे। त्यानंतर आपण मसाले घालून घेऊयात। मसाल्यामध्ये 1/2 टेबलस्पून मटन मसाला, त्यानंतर 1/2 टेबलस्पून हळद, त्यानंतर कांदा लसूण मसाला 1 टेबलस्पून टाकून घेतलेला आहे। त्यानंतर लाल मिरची पावडर 3 टेबलस्पून घालून चांगल्या प्रकारे जे मसाले आहे ते तेलामध्ये चांगल्या प्रकारे परतून त्याला तेल सुटेपर्यंत शिजवून घेऊयात। त्यानंतर आपण त्यामध्ये 1/2 टेबलस्पून कोरिएंडर पावडर म्हणजे धनिया पावडर टाकणार आहोत। त्याला सुद्धा चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊयात। त्यानंतर आपण त्यामध्ये 1 टेबलस्पून काश्मीरी लाल मिर्च टाकून घेऊयात, ती कलर यासाठी आपण टाकलेली आहे। त्यानंतर त्यामध्ये आपण 1/2 टेबलस्पून मीठ घालून घेत आहोत। घालून घेतल्यानंतर ते सुद्धा चांगल्या प्रकारे मसाल्यामध्ये मिक्स करून घेऊया। त्यानंतर आपण त्यामध्ये बिर्याणी मसाला 1/2 टेबलस्पून घालून मिक्स करून घेऊया। त्यानंतर आपण त्यामध्ये 2 मोठे टमाटर बारीक चॉप करून घेतलेले आहे, ते सुद्धा त्यामध्ये घालून
शिजवून घेऊयात। हे बघू शकता आपले मसाला चांगल्या प्रकारे शिजून झालेला आहे। त्यामध्ये टमाटरसुद्धा चांगल्या प्रकारे शिजवून घेतलेले आहे। त्यानंतर आपण 2-3 हिरवी मिरची ग्रीन मधातून कट करून ते सुद्धा त्यामध्ये घेतले आहे। यामध्ये 2 टेबलस्पून दही फेटून घेऊन त्यामध्ये घातलेलं आहे। ते सुद्धा चांगल्या प्रकारे त्यामध्ये मिक्स करून घेऊया। मसाला चांगल्या प्रकारे शिजल्यानंतर त्यामध्ये जे आपण अंडी फ्राय करून घेतलेले होते ते सुद्धा त्यामध्ये घालून 5 ते 10 मिनिट त्याला शिजवण्यासाठी ठेवूया। त्यानंतर आपण त्यावर कोथिंबीर घालून घेऊया। त्यानंतर त्यामध्ये आपण आता लेअर लावून घेणार आहोत। त्यासाठी त्यामध्ये 4 अंडे आपण बाजूला एका प्लेटमध्ये आणि मसालासुद्धा त्यामध्ये घालून घेऊयात। पातेल्यामध्ये मी 2च अंडे ठेवून घेतलेले आहेत। त्यावर आपण भाताची लेअर लावून घेऊया। त्यानंतर आपण त्यावर भाताची लेअर लावून घेत आहोत। त्यामध्ये आपण चांगल्या प्रकारे भात पसरवून घेऊयात। त्यानंतर जे आपण अंडे आणि मसाला काढून घेतला ते सुद्धा त्यावर घालून घेऊया। चांगल्या प्रकारे चमच्याने अंडे पसरवून घेऊयात। त्यामध्ये संपूर्ण मसाला त्यामध्ये टाकून घेऊयात। त्यानंतर त्यावर आपण जो कांदा तळून घेतलेला होता तो सुद्धा त्यावर त्याची लेअर टाकून घेऊन त्यानंतर चॉप केलेला कोथिंबीरसुद्धा त्यावर टाकून घेऊयात। आपल्याकडे पुदिना असेल तर आपण ते सुद्धा त्यावर टाकू शकता। माझ्याकडे नसल्यामुळे मी नाही टाकलेलं आहे। त्यानंतर त्यावर सुद्धा आपण भात हा चांगल्या प्रकारे त्यावर स्प्रेड करून घेऊयात। ते सुद्धा आपण चमच्याने त्यावर चांगल्या प्रकारे स्प्रेड करून घेऊ। त्यावर सुद्धा आपण जे थोडे उरलेले कांदे होते ते सुद्धा त्यावर टाकून घेऊयात। त्यामध्ये मी थोडे तांदूळ जे उकडलेले होते त्यामध्ये एका वाटीमध्ये काढून त्यामध्ये थोडा ग्रीन कलरचा फूड कलर टाकून घेतलेला होता ते सुद्धा आपण त्यावर चांगल्या प्रकारे स्प्रेड करून घेऊयात। त्यानंतर आपण त्यावर कोथिंबीरसुद्धा टाकून घेऊयात। त्यानंतर 10 मिनिट आपण झाकण ठेवून त्यावर रेस्ट करण्यासाठी ठेवून घेऊयात। नंतर प्लेट काढून आपण बघू शकता की आपली बिर्याणी चांगल्या प्रकारे शिजून झालेली आहे। त्यानंतर आपण एका प्लेटमध्ये तयार झालेली बिर्याणी सर्व करून घेऊयात। आपली बिर्याणी एकदम रेडी आहे खाण्यासाठी। तर आपल्याला ही रेसिपी आवडली असेल तर आपण सुद्धा घरी एकदा नक्की ट्राय करून बघा आणि मला कमेंट करून सांगा की कशी झाली। तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा आणि असेच माझे नवनवीन व्हिडिओ बघत राहा। तुम्ही जर व्हिडिओ बघितले तर आम्हालासुद्धा एनकरेज मिळते, सुद्धा आम्ही असेच नवनवीन व्हिडिओ आणू शकतो। त्यानंतर आपण कोरिअँडर म्हणजे धनिया म्हणजे कोथिंबीर त्यावर घालून आपण डेकोरेट करून घेऊया। तर अशा प्रकारे आपली एक बिर्याणी तयार झालेली आहे। तर बघू शकता किती मस्त एक बिर्याणी दिसत आहे। खाण्यासाठी सुद्धा एकदम टेस्टी अशी झालेली होती। तर तुम्ही